नमस्कार मित्रांनो, मॉडर्न फार्मिंग अँड बिझनेस या आपल्या यूट्यूब चॅनलवरती मी राज आपलं स्वागत करतो। खूप जणांचे कमेंट्स होते की सर बोकडाच्या वजन वाढीसाठी आपल्याला काय काय उपाय करता येईल किंवा चांगला आणि झटपट वजन वाढलं पाहिजे यासाठी आपल्याला काय काय करता येईल, तर यावरती व्हिडिओ बनवा। म्हणून मित्रांनो आपण आज हा व्हिडिओ बनवलेला आहे। बोकडांच्या अतिशय लवकर वजन वाढीसाठी काय काय उपाय करता येईल ते सर्व उपाय या व्हिडिओमध्ये आपण मांडलेले आहेत। ते तुम्ही संपूर्ण पहा, हा व्हिडिओ पूर्ण पहा आणि ते उपाय सगळे जाणून घ्या। हा व्हिडिओ पूर्ण पाहिल्यावरच तुम्हाला जी काही संपूर्ण माहिती आहे ती मिळेल आणि तुम्हाला त्याचा फायदा होईल। म्हणून हा व्हिडिओ संपूर्ण पहा, व्हिडिओला एक लाईक करा आणि सबस्क्राइब देखील करा। तर चला मित्रांनो आपण या व्हिडिओला सुरू करूया। आता सगळ्यात पहिले मित्रांनो आपल्या करड्यांची वजनवाढ करायची, तर करड्यांच्या किंवा त्या शेळीच्या जातीवर अवलंबून असतं की या करड्याची किंवा या शेळीची किती वजनवाढ होईल। जर बिटल जाती शेळी असली तर आपल्याला चांगलं वजनवाढ भेटेल, बोर जाती शेळी असली तर आपल्याला त्यापेक्षाही चांगलं वजनवाढ भेटेल, किंवा गावरान शेळी असेल तर आपल्याला हे या बिटल, बोअर, सोजस, सिरो यांच्यापेक्षा त्याच्या वजनामध्ये कमतरता जाणवेल। तर या जातीचा विचार करूनच आपण वजनवाढीवरती फोकस केला पाहिजे। मित्रांनो सर्वसामान्य जर आपण बघितलं तर आपल्याकडे जर गावरान शेळी असेल किंवा कोणतीही शेळी असेल समजा, तर सगळ्यांच्या वजनवाढीसाठी आपल्याला कशा प्रकारे प्रयत्न करता येईल। मग हे मी तुम्हाला पहिले सांगितलं की जातीनुसार हे वजन वाढत असतं। जर उदाहरणार्थ 10 किलो खुराकामध्ये तर अर्धा किलो वजन जर गावरान शेळीचं वाढत असेल तर तिथेच 1 किलो वजन हे बिटल शेळीचं वाढणार आहे। त्यानंतर 1.5 किलो वजन हे बोअर शेळीचं वाढणार आहे। अशा प्रकारे वजनवाढीचा रेट हा जातीनुसार असतो। म्हणून आपल्याला यावर देखील लक्ष देणं आहे। सारखंच अन्न खाऊन देखील शेळ्यांच्या जातीनुसार त्यांच्या वजनामध्ये कमी जास्तपणा आपल्याला जाणवत असतो। आपण जर या शेळ्यांच्या जातीविषयी चर्चा न करता फक्त वजनवाढीवर जर ध्यान दिलं तर आपण वजनवाढीसाठी काय काय करू शकतो। तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे, शेळी जेव्हा गाभण असते, गाभण काळातील जो शेवटचा महिना आहे त्याच्यामध्ये शेळीला चांगल्या प्रमाणावरती खुराक, चांगल्या प्रकारावरती अन्न, चारा, सकस चारा हा भेटला पाहिजे, जेणेकरून पोटातच त्या पिल्लाची चांगली वजनवाढ होते आणि शेवटच्या महिन्यामध्ये शेळीचं शरीर जे आहे मित्रांनो ते देखील सुदृढ बनतं। मग या सुदृढपणामुळे काय होतं की जी शेळी डिलिव्हरीनंतर दूध देते त्याच्यामध्ये आपला फायदा दिसून येतो। शेळीचं शरीर जर स्ट्रॉंग असेल तर दुधाचं प्रमाण देखील हे जास्त असतं आणि बाहेर येतानाच पिल्लू हे दणकट स्वरूपामध्ये येतं। म्हणून शेवटच्या महिन्यामध्ये आपण शेळीला चांगल्या प्रकारे आहार हा दिला गेला पाहिजे। त्यानंतर आता पिल्लू बाहेर आलेलं आहे, मग आपल्याला त्याची वजनवाढी चांगली करायची आहे। तर मित्रांनो सगळ्यात महत्त्वाचं आहे पिल्लाला हे चांगल्या प्रकारचं दूध हे भेटलं पाहिजे, पोटभर दूध त्याला भेटलं पाहिजे। अतिशय जास्तही नको, जास्त जर दूध भेटलं तर त्याला संडास वगैरे लागते आणि त्याने काय होतं तर त्याने त्याची तब्येत ही घसरते, कदाचित त्याची मृत्यू देखील होते संडासच्या लागल्यामुळे। त्याला लिमिटमध्ये दूध हे दिलं गेलं पाहिजे। त्यानंतर मित्रांनो पिल्लू हे मोठं झाल्यानंतर आपल्याला त्याच्या अन्नामध्ये लक्ष घालावं लागतं। पिल्लाला मेथी घास, त्यानंतर बोरीचा पाला, वेगळ्या प्रकारचे मित्रांनो भुसे, त्यानंतर थोडं खुराक, अशा पद्धतीने संतुलित आहार हा देणं आपलं कर्तव्य आहे। त्यानंतर पिल्लू हे थोडंसं मोठं झाल्यानंतर मित्रांनो खुराकासोबत मिनरल मिक्सचर आपल्याला देणं अत्यंत गरजेचं आहे। मिनरल मिक्सरमध्ये आपण काय काय देऊ शकतो मित्रांनो, तर ते ॲग्रीमन फोर्ट नावाचं मिनरल मिक्सचर हे शेळ्यांसाठी अतिशय उत्कृष्ट मानलं जातं। हे आपल्याला त्यांच्या खुराकामध्ये मिक्स करून हे आपण त्यांना देऊ शकतो। त्यानंतर आपण इतकं अन्न त्यांना देतोय, उत्कृष्ट प्रकारचा चारा आहे, त्यानंतर खुराक आहे, परंतु त्याला ते पचलं देखील पाहिजे। त्याच्या पचनासाठी त्याची पचनक्रिया ही स्ट्रॉंग पाहिजे। तर पचनक्रिया जर स्ट्रॉंग नसेल तर आपण त्याला कितीही खाऊ घाला मित्रांनो त्याचं योग्य प्रकारे वजन वाढणार नाही, त्याच्या अंगाला ते खाल्लेलं योग्य प्रकारे लागणार नाही। म्हणून अन्न पचनासाठी त्याला लिव्हर टॉनिक देणं हे अत्यंत गरजेचं आहे। मित्रांनो ब्रोटॉन हे लिव्हर टॉनिक शेळी पालनातलं एक वरदान मानलं जातं। म्हणजे जितकी ही लिव्हर टॉनिक आहे त्यामधील ब्रोटॉन हे शेळ्यांसाठी अतिशय उत्कृष्ट लिव्हर टॉनिक मानलं जातं। म्हणून तुम्ही ब्रोटॉनचा वापर आपल्या करड्यांसाठी, खास करून बोकडांसाठी करू शकता। त्यानंतर खुराक तर आपण देतोय, परंतु त्याचं नियोजन कसं आहे, तर मित्रांनो खुराकामध्ये आपल्याला मिश्र प्रकारचा खुराक द्यायचा आहे। आपण कधी काय करतो की फक्त गहूच देतो, फक्त मक्काच देतो, किंवा फक्त काहीतरी चुरे वगैरे देत असतो, परंतु असं नाही, आपल्याला मिश्र खुराक त्यांना द्यायचा आहे। मिश्र खुराक म्हणजे काय, तर त्याच्यामध्ये थोडे गहू असेल, थोडी मका असेल, थोडे सोयाबीन असेल, थोडा डाळीचा चुरा असेल, किंवा त्यामध्ये आणखी सुग्रास देखील असू शकते। त्यानंतर त्याच्यामध्ये जर आपण शेंगदाणे पेंड टाकली
तर खुराक हा अतिशय उत्कृष्ट आणि सर्वगुण संपन्न बनतो. आणि शेंगदाणे पेंडीने त्यांच्या अंगावरती मांस वाढायला किंवा शरीरावरती चकाकी येण्यासाठी खूप जास्त मदत होते. थोडीशी महाग असते, परंतु मित्रांनो फायदा देखील त्याचा अतिशय उत्कृष्ट आहे. तुम्ही अशा प्रकारे मिश्र खुराक सकाळी आणि संध्याकाळी 2 वेळा त्यांना जर दिला आणि लिव्हर टॉनिक महिन्यातून जर एक 10 दिवस जर देत राहिलं तर 100% तुमच्या करडांचं वजन वाढ हे उत्कृष्ट पद्धतीने होईल. कधी काय होतं मित्रांनो, अन्नाच्या बदलामुळे त्यांना संडास लागते. संडास लागल्यामुळे आपण जितकंही त्यांना खाऊ घातलेला, जितकी वजन वाढ झालेली आहे ती अवघ्या 5-6 दिवसाच्या संडासमध्ये त्याच्या शरीराची तेवढी वजन वाढ जी आहे ती घटून जाते. म्हणून त्यांना जुलाब लागू नये, संडास लागू नये याच्यावरती विशेष लक्ष आपल्याला द्यायचं आहे. संडास जर गोळ्या औषधं देऊन देखील थांबत नसेल, पुन्हा पुन्हा लागत असेल, तर समजून घ्यायचं की त्यांच्या पोटामध्ये जंत झालेले आहे. मग अशा वेळी काय करायचं आहे, तर त्यांना डिवॉर्मिंग करायची आहे मित्रांनो. त्यांची डिवॉर्मिंग म्हणजे त्यांना जंताचं औषध द्यायचं आहे. योग्य प्रकारे तुम्ही त्याला अल्बेंडाझोल देऊ शकता, फेनबेंडाझोल देऊ शकता. त्यानंतर फॅस्मिन आहे, निलजान आहे, कोणत्याही प्रकारचं एक जंतनाशक आपण त्यांना देऊ शकतो. त्यांच्या पोटातील जंत जर मेले किंवा पोटातच नव्हे तर जंत सगळ्या शरीरामध्ये असतात, ते जर त्यांचे मरण पावले तर त्यांच्या शरीरामध्ये जे अन्न तयार होते ते चांगल्या प्रकारे त्यांना लागेल आणि त्यांची वजनवाढ ही उत्कृष्ट पद्धतीने होईल. अशा प्रकारे सर्व विलाज जर आपण केले किंवा सर्व उपाय जर आपण केले किंवा सर्व नियोजन आपण जर केलं तर मित्रांनो 100 नव्हे तर 100% तुमच्या करडांचं वजन वाढ जे आहे ती होणार आहे. आणि अवघ्या 4 महिन्यामध्ये तुमचं करडू हे 6 ते 7 हजाराला विकणार आहे. हे गावरान करडू जर बघितलं तर अशा पद्धतीने नियोजन करा. 100% तुमचं करडू हे चांगल्या दरात विकेल, चांगली वजनवाढ करेल आणि चांगला त्याचा जो रेट आहे तो दिला जाईल. तर चला मित्रांनो, ह्या व्हिडिओमध्ये बस व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओस लाईक करा. अशाच नवनवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओच्या खाली सबस्क्राईब लिहिलेलं आहे त्यावरती क्लिक करून नंतर घंटे चिन्ह येईल, बेल आयकॉन, त्याच्यावरती क्लिक करा आणि त्याला ऑलवरती क्लिक करा. याने चॅनल सबस्क्राईब होऊन जाईल आणि तुम्हाला अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ दररोज पाहायला मिळत राहतील. तर चला भेटू अशा प्रकारच्या नवीन एक माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये. धन्यवाद.